नमस्कार मित्रांनो, TFP मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत निफ्टी 50 उद्या कुठे आणि कशाप्रकारे काम करू शकते. काल आपण निफ्टी 50 बद्दल काय डिस्कशन केलं होतं. निफ्टी 50 जर रेंजमध्ये ओपन झाली तर निफ्टी 50 काय करू शकते. ही जी लेवल आपण काल डिस्कस केलेली होती की 23,300 ची ही एक लेवल अशी आहे की ज्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला सेलर्स बसलेले दिसत होते. त्यामुळे आपण आज काय केलं होतं की जशी प्राइस या 23,290 च्या नियर बाय आली, या ठिकाणी आपण एक पुट बाय केला आणि ज्याचा स्टॉप लॉस आपण एक 10 पॉईंट वरती म्हणजेच 10 ते 20 पॉईंट वरती म्हणजेच 23,310 च्या नियर बाय प्रोव्हाइड केलेला होता आणि तिथून आपल्याला एक छान अशी रॅली खालच्या बाजूला मिळाली होती, जिथून आपल्याला एक 100 पॉईंटच्या आसपासचा ट्रेड खालच्या बाजूला मिळून गेलेला होता, ज्याच्यामध्ये आपला जो पी होता त्याने जवळपास आपल्याला 60 ते 70 पॉईंटची मोमेंटम ऑलरेडी दिलेली होती. त्यानंतर काय झालेलं आहे की जशी जशी मार्केट वरती आला आणि या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग करून मार्केट याच्यावरती सस्टेन राहिलेलं आहे आणि त्यानंतर प्राइस वरती आलेली होती. आपण ऑलरेडी एक डिस्कशन केलेलं होतं की या ठिकाणी आपला एक मोठा सप्लाय झोन आहे, त्या सप्लाय झोन मधून मार्केटला पुन्हा एकदा आज रिजेक्शन मिळालेलं आणि त्याच ठिकाणाहून प्राइसला आपल्याला फॉल मिळालेला होता. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की निफ्टी 50 उद्या कशा प्रकारे काम करू शकते. आता आपल्याला हा जो सप्लाय झोन मिळालेला होता हा एक मेजर सप्लाय झोन आपल्यासाठी निफ्टी 50 मध्ये पाहायला मिळतोय. त्याचसोबत निफ्टी 50 मध्ये जो डिमांड झोन आहे ज्याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं होतं, जो की 23,120 च्या नियर बाय बनलेला आहे. 2 मिनिट, यस, 23,120 च्या नियर बाय हा बनलेला आहे. आता एक गोष्ट पाहून घ्या की या ठिकाणी प्राइसने एक सपोर्ट बनवलेला आहे जो की 23,230 पासून ते 23,210 च्या नियर बाय म्हणजे एक 20 पॉईंटच्या नियर बायचा एक सपोर्ट या ठिकाणी बनवलेला आहे आणि कालपासून प्राइस याच भागातून एक रिजेक्शन बॉटमच्या साईडला घेत आहे आणि आज पण प्राइस याच ठिकाणी येऊन क्लोजिंग केलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की जर उद्याच्याला प्राइसचं रेंजमध्ये ओपनिंग झालं, या रेंजमध्ये ओपनिंग होत आहे आणि याच्यामध्ये दोन कंडिशन आपल्याला पाहाव्या लागतील. इन केस प्राइसचं रेंजमध्ये ओपनिंग झालं आणि प्राइस वरती यायला लागली तर या ठिकाणी जो प्राइसचा एक सप्लाय झोन बनलेला आहे छोटासा, जो की 23,350, जसं की आपण एक 23,300 काल मार्क केलेला होता, सेम आज जो बनलेला आहे 23,350 झालेला आहे, ज्याचं एक मॅनिप्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या स्पॉट पासून आपल्याला एक छोटासा स्टॉप लॉस म्हणजे 23,360 च्या नियर बायचा एक स्टॉप लॉस ठेवून आपण या ठिकाणी एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण 10 to 20 पॉईंटचा एक स्टॉप लॉस एक रिस्क घेऊ शकतो आणि या ठिकाणावरून प्राइसला आपल्याला एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्याचं टार्गेट आपल्याला आजच्या डे लो पर्यंतचं पण उद्या पाहायला मिळू शकतं. इन केस दुसऱ्या कंडिशन मध्ये प्राइस जर रेंज मध्ये ओपन झालेली आहे आणि प्राइस वरती येण्याच्या ऐवजी जर प्राइस खालच्या बाजूला यायला लागली तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जर या लेवलचा ब्रेकडाऊन झाला, कॅन्डल अशी उभी राहिली तर याच्यामध्ये इमिजिएट पुटला जाण्याची गरज नाहीये. अदरवाईज सगळे लोक काय करतात की लेवलचा ब्रेकडाऊन झाला म्हणून या ठिकाणी पुटला जातं आणि मार्केट कुठेतरी यू टर्न करून वरच्या बाजूला निघून येतं. याचं रिझन काय असतं की या ठिकाणी जो खाली डिमांड झोन बनलेला आहे हा एक मोस्ट इम्पॉर्टंट डिमांड झोन आहे आणि या मोस्ट इम्पॉर्टंट डिमांड झोन मध्ये काय झालेलं आहे, फर्स्ट ऑर्डर ऑलरेडी पडलेले आहे आणि बाकीच्या ऑर्डर ज्या आहेत त्या रिमेन आहेत. त्यामुळे या ठिकाणी देर इज अ हायर पॉसिबिलिटी की ज्या पुट रायटर्स आहेत या ठिकाणी आल्यानंतर ह्यूज प्रमाणामध्ये पुट रायटिंग होऊ शकते आणि जर तुम्ही इथे पुटची पोझिशन घेतलेली असेल, पुट बाईंग केलेली असेल तर या ठिकाणी पुट सेलर्स प्राइसला वरच्या बाजूला अपलिफ्ट करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपली ट्रॅपिंग होण्यापासून तुम्हाला वाचावं लागेल आणि ज्यावेळी प्राइस याच्या खाली येईल त्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल की कोणत्या सप्लाय झोन मध्ये प्राइस आहे आणि त्या सप्लाय झोनच्या अकॉर्डिंग आपल्याला सेलिंगचा सिनारिओ यूज करावा लागेल. बट या गोष्टीला आपल्याला समजून घ्यायचं की प्राइस ज्यावेळी 23,150 च्या खाली म्हणजेच 23,120 च्या नियर बाय येईल त्यावेळी आपल्याला एक 23,100 च्या नियर बायचा एक स्टॉप लॉस प्रोव्हाइड करायचा, त्याच्या खाली म्हणजेच एक 20 ते 30 पॉईंटचा स्टॉप लॉस प्रोव्हाइड करायचा आणि इथून एक अपसाइडला आपल्याला प्राइस मध्ये म्हणजेच निफ्टी 50 मध्ये एक अपसाइडला एक ट्रेड एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करायचा आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला समजून घ्या की प्राइस मध्ये इन केस गॅप डाऊन झाला, गॅप डाऊनच्या कंडिशन मध्ये आपण काल ऑलरेडी दोन कंडिशन वरती सिच्युएशन वरती डिस्कशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये असं होतं की जर प्राइस 23,120 च्या नियर बाय ओपन झाली किंवा 23,100 च्या नियर बाय ओपन होतीये तर या केसमध्ये काय होऊ शकतं की प्राइस मध्ये जे पुट रायटर्स आहेत या पुट रायटर्स मार्केटला याच्या खाली पाहत नाहीत. बिकॉज बघा तुम्ही काय झालेले आहे की मागच्या आठवड्यापासून जे कॉन्ट्रॅक्ट्स बनतात पुट सेलर्सचे ते सगळे या झोन मध्ये, एक ह्या झोन मध्ये बनलेलं आहे, एक ह्या झोन मध्ये बनलेलं आहे, एक ह्या झोन मध्ये बनलेलं आहे. देयर इज अ हायर पॉसिबिलिटी की हे जे पुट सेलर्स आहेत ते मार्केटला याच्या खाली जाऊ देण्याचा प्रयत्न करणार नाहीयेत, ते लोक याच्या वरतीच ठेवण्याचा प्रयत्न करू शकतील मिनिमम तरी या एक्सपायरी पर्यंत. त्यामुळे प्राइसला याच्या वरती अपलिफ्ट इमिजिएट केलं जाऊ शकतं, अशी ग्रीन कॅन्डल या ठिकाणी येऊ शकते. त्या केसमध्ये आपण काय करायचं, जसं आपल्याला या ठिकाणी प्राइस मिळेल आपल्याला या ठिकाणी एक सीई घेऊन चालायचं ज्याचा स्टॉप लॉस जसं आपण बोलतोय 23,100 च्या खालच्या बाजूला प्रोव्हाइड करायचा आणि या ठिकाणाहून आपल्याला अपसाइड
साईडला एक ट्रेड एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करायचा. बट याच केसमध्ये जर गॅप डाऊन जो आहे तो थोडासा 23,100च्या खालच्या बाजूला झाला तर आपण काल ऑलरेडी या लेवलवरती पाहिलं होतं की 23,050 नियर बाय एक लेवल बनलेली आहे. इथे छोटंसं एक टिक मार्केट देऊ शकतं आणि एक अशी ग्रीन कॅन्डल इथे उभी राहू शकते पहिल्या 5 मिनिटाची. तर या गोष्टीला थोडंसं तुम्ही मार्केटमध्ये कशी सिच्युएशन बनते त्याच्या अकॉर्डिंग याला डील करायचा प्रयत्न करा. बट हा जो झोन असणार हा पूर्ण झोन एक बाईंग झोन असणार आहे एक पुट सेलरसाठी. पुट सेलर्स या ठिकाणी पुट सेलिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. इन केस प्राइस गॅपअप मध्ये ओपन होते. आता एक गोष्टीला आपण कन्फर्म झालेलो आहे की ऑलरेडी आपण एक पाहत होतो की प्राइसमध्ये जशी प्राइस आपल्याला वरती पाहायला मिळेल तसं तसं प्राइसमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळेल पाहता येईल. आणि जशी प्राइस या ठिकाणी आपण एक डिस्कशन केलेलं होतं की प्राइस जशी एक ग्रीन कॅन्डल अशी लावेल म्हणजे हे जे सेलर्स लोक आहेत हे काय करतील याच्यामध्ये ट्रॅप होतील आणि इथून शॉर्ट कव्हरिंग आपल्याला थोडंसं वरच्या बाजूला पाहायला मिळू शकते. या गोष्टीवरती पण आपण एक डिस्कशन केलेलं होतं. त्यामुळे काय की या ठिकाणी एक ट्रिपल टॉप आपल्याला पहिला सप्लाय, सेकंड सप्लाय आणि थर्ड सप्लाय म्हणजे ट्रिपल टॉप या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे ही एक पॅटर्न टाईप पण एक गोष्ट घडत चाललेली आहे. बट आपल्याला त्या पॅटर्नशी काही इम्पॉर्टंट नाही, आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्या खालच्या ऑर्डर्स. जर प्राइस याच्यामध्ये गॅप अप करते तर देर इज हायर पॉसिबिलिटी की प्राइस इथून फॉल पुन्हा एकदा करू शकतो. आता ह्या फॉलला आपण का बोलतोय, का याच्यामध्ये अगेन प्रॉफिट बुकिंगमध्ये, बिकॉज की आपल्या ह्या ज्या खालच्या ऑर्डर आहेत 22,120च्या 23,120च्या या अजून एक्झिक्यूट झालेल्या नाहीये. त्यामुळे मार्केट इथून एक मोठी रॅली जोपर्यंत घेत नाही, जोपर्यंत फ्रेश बायरचा सपोर्ट या प्राइसला मिळत नाही तोपर्यंत प्राइस याच्यामध्ये मोठी मोमेंटम करणार नाहीये. इन केस इथे पण फेल्युअर गेल्यानंतर आपण पाहूया की मार्केट निगेटिव्ह कसं होईल याच्यावरती ऑलरेडी आपण डिसिजन घेतलेला होता. त्यामुळे जो गॅपअपचा सिनारिओ याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग हा पार्ट जो आहे याला थोडंसं तुम्ही जास्त प्रायोरिटी द्या की प्राइसमध्ये जसे गॅपअप होईल तशी प्राइस खाली येण्याचाच प्रयत्न जास्त करू शकते. धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.